या 7 बोधांगाला जेव्हा जेव्हा एखादा साधक हे धारण करतो किंवा त्याला आपल्यामध्ये जागवतो, तेव्हा मात्र आपल्याला विलक्षण परिवर्तन होताना दिसते. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अरहंत सम्यक संबुद्ध भगवंतांना त्रिवार अभिवादन करतो. भगवंताचा शुद्ध धम्म जो या जन्मात पालन केल्यामुळे आपला दर्जा हा उंचावत राहतो. आपली मानसिक पातळी ही अधिक ब्राईट, तेजस्वी आणि निर्विकार होत राहते. व जितका जास्त धम्म पालन करतो आपण, तर लगेच आपल्याला फळ प्राप्त होते. आचरणाविना फळ कसे मिळणार आहे? आणि म्हणून जितकं शील आपण पवित्र ठेवतो, तेवढं जास्त समाधीचं फळ मिळते. आणि जितकं जास्त समाधीमध्ये आपण परिपक्व, परिशुद्ध आणि निर्विकार होतो, तेवढं लवकरात लवकर आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. हे भगवान बुद्धांनी दिलेलं सूत्र आहे. जितकं जास्त वेळ आपण आनापान सती करू, तेवढे आपल्याला 28 फळं प्राप्त होतात लगेच. 1 घंटा जर आपण आनापान सती ध्यान केलं, तर 1 तासाच्या आतमध्ये आपल्याला 28 फळं मिळतात. आपण आणखी अधिक वेळ ध्यान केलं आनापान, तर काही विकार जे आपल्याला त्रास देतात ते आपोआप बंद होतात. आपल्याला क्रोध त्रास देत असेल तर तो आपोआप बंद होतो. अधिक वेळ दीर्घ काळपर्यंत जर आपण एकांतवासामध्ये तासन-तास आनापान करत राहिलो, तर आपल्याला द्वेष त्रास देत असेल तर तो आपोआप बंद होतो. आपल्याला आळस त्रास देत असेल तर तो आपोआप बंद होतो. तो पुन्हा सुरू होणार नाही. जो विकार आपल्याला अधिक त्रस्त करतो, परेशान करतो, बेचैन करतो, तो आपल्याला बंद करायचा आहे, तर दीर्घ काळपर्यंत आपण आनापान शिबिरामध्ये जास्त राहिलं पाहिजे. 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस. आणि यामुळं आपले सारे विकार बंद होण्याची सोय फक्त या बुद्ध ध्यान साधनेमध्येच आहे. दुसऱ्या कोणत्याही साधनेमध्ये एवढी चांगली सोय नाही. आपण अधिक वेळ मंगल मैत्री केली तर आपल्याला 10 फळं लगेच मिळतात. आपण 1 घंटा जर विपස්සना केली तर आपण दुःखमुक्त होतो. ही एक शाश्वती आहे. आपण अधिक वेळपर्यंत 2 घंटे जर आपण एकसारखी विपස්සना केली, तर आपल्याला मी आणि माझ्या या दोन्ही शत्रूमधून मी म्हणजे तीव्र निर्माण होणारा अहमपणा आणि माझं म्हणजे तीव्र निर्माण होणारा हा लोभ, हे लोभ आणि गर्व हे दोनही माणसाचे शत्रू आहेत, की जे मनाला दुर्बळ करतात.
केवळ दुर्बलच नाही तर मनाला पूर्ण एकदम मानव जातीतून ते उठवतात, मानव बनूच देत नाही. एवढे हे दोनही शत्रू आपल्याला विरघळून टाकायचे, परिपूर्ण विरघळून त्याच्यातून मुक्त बनायचं. तर विपश्यना आपण निरंतर केली पाहिजे. 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 45 दिवस असा एक अनुभव आपल्याला प्राप्त होतो. एवढंच नव्हे, जर आपल्याला हे सारं जग आपल्याला सोडून चाललेलं आहे, हे सारं जग म्हणजे कोणतं जग? हे आई, हे वडील, हे भाऊ, हे बहीण, हे पती, हे पत्नी, हे सर्व प्रियजन आपल्याला सोडून चालले तर आपण काय सुखी होतो का? आपल्याला प्रचंड धक्का लागतो, प्रचंड दुःख होते, आपण रडत बसतो की सारे चालले लोक. या उद्विग्न अवस्थेतून जर मुक्त व्हायचं आहे तर आपल्याला केवळ आणि केवळ विपස්සनाच वाचू शकते. विपස්සनामध्ये आपल्याला जी प्राप्ती होते प्रज्ञेची, ही प्रज्ञेची प्राप्ती आपल्याला सर्व प्रकारच्या जे काही दुःख आपल्याला या विश्वामध्ये होतात, या मानव जन्मात होतात, त्याच्यातून मुक्ती प्राप्त होते. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा या धम्माचं पालन करण्याचा अत्यंत तळमळीने, अत्यंत श्रद्धेने प्रयत्न केला पाहिजे. अशा शुद्ध धम्माला मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या शुद्ध धम्माचं पालन करून, आचरण करून तथागत सम्यक संबुद्धाच्या काळापासून धम्मविनयाला आपला शास्ता मानून, ज्यांनी सदा सर्व काळ विनयाला आपल्या जिंदगीमध्ये, आपल्या जीवनामध्ये हे प्रमुख स्थान दिलं आणि विनयाचं पालन हाच आपला गुरु मानलं, विनयाचं पालन हाच आपला पूर्ण शास्ता मानलं, विनयाचं पालन हाच आपला बुद्ध मानलं. आणि असे सर्व भिक्खूगण निष्कलंक झाले, निष्पाप झाले, अरहंत झाले. अशा भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आणि आज हे सारी इलेक्ट्रॉनिकल मीडियामध्ये पूज्य भिक्खू इंदवंश महाथेरो यांनी जे बुद्धास टीचिंगमध्ये एवढी चांगली सोय केली प्रवचन ऐकायची, आणि अशा प्रकारे ही सारी सोय आपल्याला या धम्मक्रांतीमध्ये झालेली आहे. आणि या धम्मक्रांतीची ही जी सोय आपल्याला झालेली आहे, ही कायद्याप्रमाणे झालेली आहे, हे संविधानाप्रमाणे झालेली आहे. तर हे अति उच्च ज्ञानानं जगण्याचा मार्ग आहे, अति उच्च अशा वेगवेगळ्या पातळीवर जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे मनाची उत्क्रांती कशी आपण करायची आहे, मनाची क्रांती म्हणजे मनाची प्रगती कशी करायची, तर या बुद्ध वचनातून आपण ग्रहण करून त्या मार्गाने जाण्याची सोय ज्यांनी दिली आपल्याला, ते भारतीय संविधानाचे महान ज्ञानी व भारतातले आणि परदेशातले सर्वात उच्च विद्वान असलेले अर्थशास्त्रज्ञ, संविधान निर्माता आणि कायदे पंडित, स्वतंत्र भारताचे पहिले कानून मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले ऊर्जा मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्री, असे सर्व जाती जमातीचे उद्धार करते, शोषित पीडित रंजल्या गांजल्या लोकांना ज्यांनी समतेची दिशा दिली, समता भारतामध्ये आणली, न्यायामध्ये आणली आणि भारताला न्यायाचं आणि समतेचं अंग दिलं व स्वातंत्र्यामध्ये आणलं आणि बंधुत्वामध्ये आणलं, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं अंग दिलं आणि मानवतावादी या मार्गाचा आपल्याला स्वाद मिळत आहे. अशा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहून आपलं जीवन जेव्हा जेव्हा आपण आपल्या स्वतःला पाहतो, स्वतःचं निरीक्षण करतो,
स्वतःला मात्र आपण परिपूर्ण मोजण्याचा प्रयत्न करतो, तर आपण काय नेमकं करतो आपल्या स्वतःबद्दल, की आपली मानसिक प्रगती कुठपर्यंत झाली आहे का? जिथपर्यंत आपण मनानं चांगले झालो तिथं थांबलो का? आपण मनानं निर्मळ झालो तर तिथं थांबलो का? मनानं निर्विकार झालो तर तिथेच आपण थांबलो का? मनानं उंच झालो थोडेस मग तिथं थांबलो का? मनानं पवित्र झालो किंवा परिपूर्ण विशाल झालो आपण आणि ब्रॉड माइंड झालो तर मग तिथं थांबलो का? एवढीच प्रगती आहे का आपली? याच्या पुढं काही प्रगती आहे का? या विश्वामध्ये कोणती प्रगती आपल्याला अभिप्रेत आहे असा आपण विचार केला पाहिजे. मनानं निष्पाप होणं ही एक चांगली प्रगती आहे. मनानं निर्विकार होणं ही एक चांगली प्रगती आहे. परंतु केवळ एवढ्या निर्विकार लेवल मध्येच आपण आलो म्हणजे आपलं काम झालं का नेमकं? की राग येत नाही मला क्रोध येत नाही, मला द्वेष येत नाही, मला लोभ येत नाही, मला वासना येत नाही, मला अभिमान येत नाही, मला गर्व येत नाही, मला प्रमाद येत नाही किंवा मला कोणताही विकार हे त्रस्त करत नाही, तर एवढ्यावरच आपली प्रगती आपण बंद करायची का? याच्या पुढे आणखी काही प्रगती आहे का असा आपण विचार केला पाहिजे. तर भगवंताच्या धम्मामध्ये याच्या पुढे पण प्रगतीचा मार्ग आहे आणि यासाठी आपण या प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी कोणता मार्ग निवडला पाहिजे की ज्या मार्गाने आपण जात जात तिथपर्यंत पोहोचू, की जिथपर्यंत भगवंताने माणसाला हे पुढे जाण्याचं सांगलेलं आहे. तर एक मार्ग सर्वात अत्यंत सोयीचा मार्ग आहे की जी स्त्रियामध्ये तरुणीला, पुरुषांमध्ये युवकांना आणि प्रत्येक जातीच्या, प्रत्येक जमातीच्या, प्रत्येक परिवाराच्या उत्कर्षाला हा मार्ग अत्यंत सुलभ असा मार्ग आहे. ज्याला सहज म्हणतात त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या मार्गाचं नाव भगवंताने दिलं आणि तो म्हणजे 7 बोधांग असा मार्ग आहे. या 7 बोधांगाला जेव्हा जेव्हा एखादा साधक हे धारण करतो किंवा त्याला आपल्यामध्ये जागवतो तेव्हा मात्र आपल्याला विलक्षण परिवर्तन होताना दिसते. या 7 बोधांगामध्ये 7 प्रकारचे बोधी अंग येतात. बोधी अंग म्हणजे प्रगतीची अंग. अतिशय उच्च प्रगती यामधून माणसाला प्राप्त होते. बोधी आणि या बोधीला अनुसरून जेवढ्या बोधी आहेत त्या 7 प्रकारच्या बोधीला आपण जागवलं पाहिजे. कोणती गोष्ट ही जागवल्याशिवाय ती वाढणार कशी काय? म्हणून प्रत्येक बोधीला जागवणं हे आपलं सर्वात महत्वाचं आचरण आहे. कारण आपोआप तर कोणती गोष्ट मिळत नाही माणसाला. शेतामध्ये आपल्याला जर धान्य पाहिजे तर तिथे मेहनत करावी लागते, नांगरावं लागतं, वखरावं लागतं, मशागत करावं लागते आणि चांगलं बियाणं पेरावं लागतं. तेव्हा मग तिथून आपण चांगल्या प्रकारे पाऊस झाला, योग्य वेळी पाऊस झाला तर बराबर त्या शेतामध्ये खंडीच्या खंडी धान्य होते. आणि याचप्रमाणे आपल्या मनाची पण मशागत आपल्याला करावं लागते. कारण मन अत्यंत खराब आहे. तुम्ही किती त्याला चांगलं बनवत गेलात तरी ते खराब राहतेच. तुम्ही त्याला किती जरी दुरुस्त करत गेलात तरी ते खराब राहतेच. तुम्ही किती त्याच्यातून तण काढलं, कुंदा काढला, त्याच्यातून विकार काढले, त्याच्यातून क्रोध काढला, त्याच्यातून द्वेष काढला, आपल्या स्वतःच्या मनातून आपण सर्व प्रकारच्या वासना काढल्या, सर्व प्रकारची तृष्णा काढली, सर्व प्रकारचं अभिमान घमेंड काढली, तरी त्याच्यात विकार राहतातच. हे काय कारण आहे? कारण बरेच विकार हे पूर्व कर्माचे असतात. ते की जन्म या जन्माचे जरी विकार आपण पूर्ण बाजूला केले, अभिमान करणं बंद केलं, द्वेष करणं बंद केलं, क्रोध करणं बंद केलं आणि ईर्ष्या करणं बंद केलं, हेवा करणं बंद केलं, लोभ करणं बंद केलं
आसक्त होणं बंद केलं, कोणावर भाळणं हे बंद केलं, कोणावर पूर्णपणे तृष्णा वाढवणं किंवा तृष्णा त्याच्यावरून मन जाणं तृष्णेचं हे पण बंद केलं. पण एवढ्याहून मात्र आपण विकार मुक्त झालो किंवा आपण दोषमुक्त झालो असं आपण म्हणू शकत नाही. कारण जुने पण अनंत जन्माचे कर्म आपल्यामध्ये राहतातच, ते मात्र आपल्याला सोडत नाही आणि ते अधूनमधून वर तोंड काढतात आणि प्रसंग पडला की मात्र उद्रेक करतात. ते प्रसंग पडला की ते अनंत पूर्णपणे अंधाधुंदी करतात आणि नाना प्रकारे परेशान करतात. आपल्याला एकांतवासामध्ये आपल्याला परेशान करतात किंवा कुणातही परेशान करतात. हे आपल्या पूर्व कर्माचा प्रभाव आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या बाबीमध्ये सर्वच्या सर्व प्रकारच्या आपत्तीला, सर्व प्रकारच्या दुःखाला, बेचैनीला, व्याकुळतेला, अशांतीला आणि असमाधानाच्या मनप्रवृत्तीला आपल्याला बदलण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे 7 बोधांग. त्याचा पहिला अंग आहे स्मृती बोधांग. त्याला पालीमध्ये आपण म्हणू सती बोधांग. मराठीमध्ये त्याचा अर्थ आपण सती म्हणजे स्मृती म्हणतो आपण, पण एवढाचा अर्थ पुरेसा नाही. तर स्मृतीला आपण काय म्हणायचं नेमकं, तर स्मृतीला आपण म्हणायचं परिपूर्ण जागरूक, क्षण प्रतिक्षण जागरूक. उठताना जागरूक, चालताना जागरूक, बसताना जागरूक, उभं राहताना जागरूक, येताना जागरूक, जाताना जागरूक, जेवताना जागरूक, झोपताना जागरूक आणि झोपेमध्ये पण जागरूक. असं जर आपल्या प्रत्येक शरीराच्या हालचालीवर जर आपण लक्ष दिलं आणि माइन्यूटली अत्यंत सूक्ष्म, अतिसूक्ष्म जर आपण त्याच्यावर ध्यान देऊन ते कर्म केलं किंवा ते कर्म करत राहिलो तर आपलं कर्म हे बरोबर अचूक होते, कोणताही आपल्याला त्रास होत नाही. आणि म्हणून सर्व प्रकारच्या त्रासातून आणि सर्व प्रकारच्या उपद्रवामधून आणि सर्व प्रकारच्या हानीमधून आपली मुक्तता होण्यासाठी आणि आपण परिपूर्ण बिनधास्त राहण्यासाठी हे जागृत राहणारं चित्त म्हणजे स्मृती बोधांग हे अत्यंत महत्वाचं आहे. जरा जरी आपलं स्मृती बोधांग बाजूला गेलं किंवा अपसेट झालं तर आपल्याला बघा त्रास होतो, आपल्याला धोका होतो. कधी कधी एवढा धोका होतो की जीव जायची पाळी येते. आपण म्हणतो जीव जात होता परंतु वाचता वाचता मी वाचून गेलो. आणि म्हणून हे स्मृतिबोधांग एवढं महत्वाचं आहे की या स्मृतिबोधांगानं आपली जिंदगी हे आयुष्यभर सुरक्षित राहते. प्रत्येक कर्म ना कर्म आपण जागरूकपूर्वक करायचे आणि यामुळं आपलं मन असं उंच उंच लोकोत्तर अवस्थेपर्यंत जाते, लौकिक अवस्थेतून लोकोत्तर अवस्थेला जाते. आणि म्हणून ही लोकोत्तर अवस्था आपल्या जीवनाचं नेहमी ध्येय प्रत्येक ज्ञानी, प्रत्येक बुद्धिमान, प्रत्येक स्वाभिमानी आणि प्रत्येक प्रज्ञावंत साधकांनी इथे ठेवण्याची गरज आहे. आणि यामुळं आपण स्मृतिबोधांगामुळं प्रगल्भ होतो आणि आपलं विराट स्मृतिबोधांग जागत राहतं. ही एक उच्च ज्ञानाची अवस्था आहे की जी आपल्यामधून आपण निर्माण करू शकतो. स्मृतिबोधांगामध्ये केवळ एवढंच नाही तर जवळजवळ कायानुस्मृती म्हणजे कायेचं अनुसंधान करण्याला आपण विसरता कामा नये. आपली काया, आपल्या कायेबद्दल आपल्याला काय माहित आहे, आपल्या कायेबद्दलचं अनुसंधान करणं, बारीक बारीक त्याचे तुकडे करू पाहणं, वरून आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग आणि आतमधून आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग
त्याचे तुकडे करू करू पाहणं, त्याचे तंतू करू करू पाहणं, त्याचे वेगवेगळे अणुपरमाणू करू करू पाहणं, आणि यामुळं या शरीराचं ज्ञान यथाभूत ज्ञान दर्शन म्हणजे वास्तविकतेचं ज्ञान आपल्याला होत जाते. आणि या वास्तविकतेच्या ज्ञानामुळं आपली या शरीराबद्दलची जी काही जाणीव आहे ती भ्रांतीमुक्त होते, भ्रममुक्त होते. कुणाचंही शरीर अचानक पाहिल्याबरोबर आपलं मन विचलित होत नाही, मोहित होत नाही, किंवा आपण कोणत्या प्रकारे आसक्त होत नाही. तर एवढं आपलं मन परिपक्व अवस्थेला वास्तवतेनं वाढत जाते. आणि वास्तविक ज्ञानाला जागवणं हे या जन्माचा सर्वात मोठा प्रवास आहे, की जो आपण या जन्मातच फक्त मिळू शकतो. दुसऱ्या कोणत्याही जन्मामध्ये एवढी चांगली लेवल आपल्याला मिळवता येत नाही. आणि म्हणून कायानुस्मृती, या कायेचं अनुसंधान करणं, कायेचे तुकडे ना तुकडे, एक एक भागाचे कण ना कण, अणुपरमाणू याचा यथाभूत अभ्यास करणं, जसा आहे तसा अभ्यास करणं, हे अत्यंत महत्वाचं ज्ञान बुद्धांनी महासती पठांमध्ये कायानुस्मृतीमध्ये म्हणजे कायाचं अनुसंधान करण्यामध्ये शिकवलं. तसंच वेदनानुस्मृती बोधांग म्हणजे ज्या वेदना आपल्या शरीरामध्ये आहे, सुख वेदना, दुःख वेदना, असुख वेदना, अदुःख वेदना, म्हणजे तिन्ही वेदना जे आहेत त्याला उपेक्षा वेदना म्हणतात. तिसऱ्या वेदनेला म्हणजे सुख वेदना ही आपल्या शरीरात सातत्यानं चालत राहते. ती नश्वर आहे, ती भंगूर आहे, ती क्षणिक आहे, आणि ती जास्त काळ राहत नाही, जास्त काळ टिकतही नाही. कारण कोणत्या गोष्टीला आरंभ आणि अंत आहे. जे निर्माण होते ते नाश पावते, जे उत्पन्न होते ते नष्ट होते, जे उदय होते ते व्यय होते. हे सत्य आपल्याला प्राप्त होते. म्हणून हे वेदनानुस्मृती, सुख वेदनानुस्मृती, दुःख वेदनानुस्मृती याचा अभ्यास आपण जसा आहे तसा ओळखत राहावा. की या विश्वामध्ये किती दुःख झालं किंवा किती दुःख संवेदना झाली तर ती कायमची राहत नाही, तर ती संपून जाते, नाश पावत पावत जाते आणि कायमची शेवटी दूर होते. आणि सुखवेदना किती जरी मिळाली आपल्याला तर ती पण कायमची राहत नाही. किती सुख मिळाले, सुखवेदनेमध्ये किती आपण गुरफटून गेलो तरी ते पण कायमचं राहत नाही, तर ते पण एक दिवस जाते, म्हणजे नाश पावते आणि सर्व सुख बंद होतात. आणि उपेक्षा वेदना म्हणजे मनाला समतेमध्ये आणणं. इकडे पडू द्यायचं नाही, म्हणजे लोभातही पडू द्यायचं नाही आणि द्वेषातही पडू द्यायचं नाही. कारण चित्त आपलं सुखवेदना जास्त चांगली झाली म्हणजे माणूस चाहत करतो की असं पाहिजे, असं पाहिजे, असं पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, तसं पाहिजे म्हणते. तर हे पाहिजे पाहिजे म्हणजे लोभाची मनप्रवृत्ती वाढवण्याचा स्वभाव आहे. आणि असं नाही पाहिजे, हे असं नाही पाहिजे, हे असं नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, म्हणजे मनाला द्वेषामध्ये द्वेष वाढवण्याच्या मनप्रवृत्तीचा स्वभाव. हे द्वेष आणि हे लोभ या दोन्ही मनाच्या प्रवृत्तीतून आप्त मुक्त होण्याची आपल्याला संधी या समता वेदनेमध्ये प्राप्त होते. म्हणजे दोन्हीही समसमान आहेत, कोणीही आपली जवळची नाही वेदना, कोणी दूरची नाही. दुःख झालं तरी आपण कोणत्या प्रकारे विचलित व्हायचं नाही किंवा परेशान व्हायचं नाही. आणि सुख झालं तरी आपण चिकाळून जायचं नाही, भारावून जायचं नाही किंवा त्याच्यामध्ये वाहत जायचं नाही. तर दोन्ही वेदनाला जाणायचं की ह्या दोन्ही नश्वर आहेत, ह्या दोन्ही समाप्त होणार आहेत. आणि अशी आपण अंतर्मनाची समता आपल्यामध्ये जागत जागत परिपूर्ण जागवणं ही मात्र भगवान बुद्धानं दिलेली महत्वाची शिकवण आहे की जी वेदनानुस्मृतीमध्ये आपल्याला प्राप्त केली पाहिजे. त्याशिवाय तिसरी स्मृती आहे चित्तानुस्मृती. आपण एकटे तर कधी बसतोच आपण, आणि आपल्याला एकट्याला बसायला वेळही मिळते कुठं, तेव्हा आपल्या चित्तामध्ये केव्हा कोणता मनामध्ये विकार जागला हे आपण शांत जाणलं पाहिजे.
शांत ओळखलं पाहिजे, जसं आहे तसं जाणलं पाहिजे, जे आहे ते जाणलं पाहिजे. की मनामध्ये राग आला म्हणजे आसक्ती आली, तर जाणलं पाहिजे की मनात आसक्ती आली, आणि तिला जाणता जाणता जाणत जाणत ती आसक्ती बंद होते. शेवटी असं जसं आपण तिला बघितलं तटस्थ होऊन, स्थितप्रज्ञ होऊन, तर ती खऱ्या अर्थानं कायमची राहतच नाही. आसक्ती जागली मनात तर क्रमाक्रमानं ती आपण जसं प्रज्ञेनं तिला पाहिलं, तटस्थ होऊन पाहिलं, तर ती अशी कमजोर 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 लूज लूज होता होता कायमची लूज होते आणि ती कायमची नष्ट होते. आणि असा प्रत्येक विकाराचा स्वभाव आहे. आणि द्वेष पाहिला तर द्वेषाला असं पाहता पाहता तोही जसा तीव्रतेनं जागला, उजागर जागला तो, तर त्याला पाहता पाहता तो पण असा क्रमाक्रमानं तो विरघळत विरघळत कधी लूज लूज होता होता क्षीण क्षीण होता होता कायमचा क्षीण होऊन जातो. तसंच क्रोध विकार आहे, तसंच लोभ विकार आहे. प्रत्येक निर्माण झालेल्या विकाराला जसं आपण जसं आहे तसं पाहिलं तर ते असं क्षीण 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 विकारानं लूज लूज होत विकार. आणि अशा पद्धतीने प्रत्येक विकाराची जी तीव्रता आहे किंवा उजागरपणा आपल्याला कमजोर करता येतो, दुबळा करता येतो. आणि मग आपल्याला जाणीव होते की आपले विकार आता शांत झालेले आहेत, आपले विकार बरेच काय आता कमजोर झालेले आहे, ते उजागर काम करत नाहीत, ते तीव्रतेने भडकत नाहीत, उद्दीपित होत नाहीत, तर सारे विकार आपले शांत झाले. आता आपण निर्विकार होत चाललो. तर ही निर्विकार मनाची अवस्था म्हणजे खरी मनाची शांती आहे. याप्रमाणे वेदनानुस्मृतीमध्ये आपण गेलं पाहिजे, तसंच आपण धम्मानुस्मृतीमध्ये सुद्धा खूप ध्यानस्थ झालं पाहिजे. धम्मानुस्मृतीमध्ये 4 आर्य सत्याला जाणलं पाहिजे की जगात दुःख आहे, संसारात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाच्या कारणाला निरोध करता येतो, त्याला बंद करता येतं, आणि दुःखमुक्तीचा मार्ग आहे. दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे? तर दुःखमुक्तीचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, हे 2 याच्यामध्ये प्रज्ञा प्राप्त होते. सम्यक वाचा आहे, सम्यक कर्म आहे, सम्यक आजीविका आहे, याच्यामध्ये शील आहे, आणि सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे, आणि सम्यक समाधी आहे, याच्यामध्ये सम्यक समाधी आहे. म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा हे जे आपल्याला तत्व पालन करायचं आहे ते या 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्गामध्ये भगवान बुद्धानं सांगलेलं आहे. तसेच आपण बाकीचे जे तत्व आहेत वेगवेगळे अष्टांग मार्गासोबत हे कॉज अँड इफेक्ट थिअरी म्हणजे कार्य कारण भाव सिद्धांत याला सुद्धा जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय 5 बल, 5 इंद्रिय बल, 4 धातू, 5 स्कंद अशा पद्धतीने आपण हे 37 बोधी पक्षीय या धम्माला धम्म ध्यानामध्ये तीव्रतेनं अनुभवत प्रत्येक धम्मस्कंदाला आपल्या ध्यानामध्ये आणून त्याच्यावरती आपण ध्यान केलं पाहिजे, तर आपल्याला प्रचंड मोठा लाभ होतो. याशिवाय सम्यक स्मृतीमध्ये आणखी बुद्धानुस्मृती दररोज 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट केली पाहिजे. बुद्धाचे 9 गुण आहेत की जे 9 गुण आपण जर सातत्यानं म्हणजे एकसारखं जर 3 मिनिट जर आपण निर्मळ मनानं एकाग्र केले तर आपल्याला 10 फायदे होतात. तसे धम्माचे गुण आहेत आणि यावर आपण जोर दिला पाहिजे. हेतू पुरस्कारपणे आपण याच्यावर जोर दिला पाहिजे की धम्मानुस्मृती, धम्माचे जेवढे गुण आहेत ते गुण आपण 3 मिनिट तरी आपण मनामध्ये आणल्या पाहिजे. तर यामुळे आपल्याला वेगवेगळे अंग प्राप्त होतात. सर्वात मोठं अंग आपल्याला प्राप्त होते ते म्हणजे धम्माचं आचरण कोण्या पद्धतीनं करावं याचे अंग आपल्याला माहीत होत राहतात आणि त्यामुळं आपण कोणत्या अज्ञानामध्ये हे जीवन जगणार नाही. तर ज्ञानानं जीवन जगू
त्याशिवाय संघानुस्मृती पवित्र पावन निष्कलंक भिक्खू संघ आहे, त्याचे 9 गुण आहेत आणि त्या 9 गुणाला आपण मनामध्ये 3 मिनिट तरी आणलं पाहिजे आणि त्याच 9 गुणाला आपण फुलं देतो, त्याच 9 गुणाला आपण हात जोडतो, त्याच 9 गुणाला आपण त्रिवार पंचांग प्रणाम करतो. म्हणजे आपण शरीराला पंचांग प्रणाम करत नाही, जीवराला पंचांग प्रणाम करत नाही, तर गुणाला पंचांग प्रणाम करतो, जे अनंत पदाला ते गुण घेऊन जातात. या पद्धतीने ही संघानुस्मृती केली पाहिजे, शिलानुस्मृती केली पाहिजे, त्यागानुस्मृती केली पाहिजे की मी शीलवान किती आहो, मला माझं शील एकही आतापर्यंत डागलं नाही, एकाही शिलाला डाग लागू दिला नाही. माझा त्याग किती आहे, माझ्या कोणत्याही त्यागामध्ये मी कमी नाही. जे म्हणलं ते आपण त्याग या धम्मामध्ये केला पाहिजे, या मानव जन्मात केला पाहिजे. त्यागामुळेच आपण खरे सुखी होतो. खरा सुख जे आहे ज्याला म्हणतात ते त्यागाशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून त्यागानुस्मृती केली पाहिजे. ही त्यागानुस्मृती फार महत्वाची आहे. आणि मरणानुस्मृती केली पाहिजे. आणि कारण बरेच लोक मरणाला घाबरतात आणि तुला उद्या मृत्यू येत आहे असं म्हणल्याबरोबर ते घाबरतात, रडत राहतात. आणि म्हणून आपण मरणानुस्मृती केल्यामुळं सर्व प्रकारच्या मृत्यू भावनेतून मुक्त होतो. अशा पद्धतीने या 10 स्मृतीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे चित्तानुस्मृती फार महत्वाची आहे आणि त्यासोबत धम्मानुस्मृती पण महत्वाची आहे. अशा प्रकारे स्मृती बोधांगामध्ये जेवढा आपण परिपक्व होत जाऊ तेवढं आपलं जीवन सुधरत राहते आणि कमालीचा मात्र विकास होत राहतो, अंतर्मनाचा विकास होतो. तसंच धम्मविषय बोधांग, हे धम्मविषय बोधांग फार महत्वाचं आहे. आणि याला म्हणतात की कोणत्या गोष्टीला जर आपण डोळ्यानं पाहिलं किंवा डोळे बंद करून पाहिलं तर त्याला असं अलग अलग करू पाहायचं. आपण त्याचे वेगवेगळे असे तंतू काढायचे, कण काढायचे आणि असं त्याला वेगवेगळं करू पाहायचं. अख्खं पाहायचं नाही, सगळंच्या सगळं पाहायचं नाही. तुम्ही कोणाचं कान पाहिला तर त्या कानातला एक ना एक अणु परमाणू हे तुम्ही अलग अलग करू पाहायचं. तर मग तुम्हाला लक्षात येईल की या कानामध्ये काहीच नाही, हे फक्त सौंदर्याचं लक्षण आहे. एवढंच नव्हे, जे तुम्ही पाहता त्याला तुम्ही अणु परमाणू असे वेगवेगळे कण ना कण जर करून पाहिलं तर वास्तवतेचं ज्ञान एवढं पक्क मिळतं की आपली भ्रांती दूर होते, भ्रम दूर होतो आणि सत्य ज्ञानामध्ये आपण परिपक्व बनतो. हे एक धम्मविषय बोधांग आहे. आणि या बोधांगामध्ये आपण जितके परिपक्व होऊ तेवढे भ्रमभ्रांतीतून आपण मुक्त होऊ आणि मन आपलं पूर्ण बलवान होईल, पक्क होईल. त्यानं 3रं बोधांग आहे, त्याला आपण म्हणतो वीर्य बोधांग. आणि वीर्य बोधांग म्हणजे सातत्यानं आपलं मन एकाग्र होण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, सतत लक्ष देणं की माझ्यामध्ये हे कमी आहे, मी हे काढली पाहिजे. माझ्यामध्ये हा दोष आहे, हे मी काढला पाहिजे. माझ्यामध्ये हा वाईट स्वभाव हे काढला पाहिजे. हे माझ्यामध्ये हलगर्जीपणा आहे, हे काढला पाहिजे. हे माझ्यामध्ये कंजूसपणा आहे, हे काढला पाहिजे. हे माझ्यामध्ये पूर्णपणे असा दोष आहे, विकार आहे, हे काढला पाहिजे. असं करत करत जितके आपण जास्त प्रयत्न करतो तेवढं मन आपलं त्या विषयामध्ये पूर्ण निष्णांत होते, पारंगत होते. आणि म्हणून आपल्यात काय कमी आहे यासाठी आपण शोध घेऊन वीर्य बोधांगाचा वापर केला पाहिजे. वीर्य बोधांगामुळे आपलं ते भरून निघत राहते. जसं मनामध्ये पाप येऊ द्यायचं नाही. 24 तासामध्ये काय, जन्मभर शेवटचा श्वास घेईपर्यंत मनात पापाची भावना येऊ द्यायची नाही. एवढा प्रयत्न केला तर बघा जन्मभर आपण निष्पाप होण्याचा
स्वाभिमान आपल्यामध्ये तीव्र होतो आणि तो एवढा बलवान होतो की आपल्यासारखा खरा माणूस जगात निर्माण होणार नाही. आणि दुसरा प्रयत्न म्हणजे मी पुण्यवान, पुण्यच प्राप्त करेल, म्हणजे उत्तम कर्म करेल, कुशल कर्म करेल, असा आपण प्रयत्न केला पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त मी कुशलच कर्म करेल या पद्धतीने असे जर प्रयत्न केले तर निश्चितच वीर्य बोधांग हे आणि त्याद्वारे होणारे फळ आपल्याला प्राप्त होतात. त्यानंतर प्रशब्दी बोधांग म्हणजे प्रशब्दी याचा अर्थ जसं एखादा महासागर असतो आणि तो विराट असतो, तो पण शांत दिसतो. तर अशाच प्रकारे आपल्या चित्ताला खरी शांती मिळण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे तर या वरच्या 4 गोष्टीची गरज आहे. स्मृती बोधांग, धम्मविचय बोधांग, वीर्य बोधांग. आणि या 3 गोष्टी जितक्या आपण जास्त वाढू तेवढं मन प्रशब्दी प्राप्त करते, म्हणजे शांती प्राप्त करते. शांती ही बाहेरून आपल्या आतमध्ये येत नाही. शांती काय या दरवाजातून या दरवाजातून या दिशेतून त्या दिशेत येत नाही. शांती आतमधून निर्माण होत असते, ती अंतर्मनातून शांती जागत असते. आणि म्हणून अंतर्मनामध्ये जी शांती आपली निर्माण करण्यासाठी एक एक कवच काढावा लागतो, एक एक पडदा बाजूला करावा लागतो, एक एक असं सर्व अंग बाजूला करावं लागतात, म्हणजे आपोआप शांतीची आपल्यामध्ये निर्मिती होते आणि ती कायम टिकून राहते. त्याशिवाय अशा प्रकारे प्रशब्दी बोधांग म्हणजे आपल्यातच आपण शांती निर्माण करण्याचं बोधांग आपण जागवलं पाहिजे. आणि हे जागवणं फार दीर्घ काळापर्यंत आपल्याला मदत करणार आहे. आणि अशा पद्धतीने हे एवढे बोधांग आपण करता करता पुढचे बोधांग आणखी आपण पूर्ण करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बोधांग म्हणजे प्रज्ञाबोधांग आहे. हे प्रज्ञाबोधांगाच्या पूर्वीच एक बोधांग आहे समाधी बोधांग. हे समाधी बोधांगामध्ये भिन्न भिन्न समाधीचे विषय येतात. जसं मैत्री भावना हे समाधीचा विषय आहे. आपल्यामध्ये मैत्री भावना नसेल तर आपण मैत्री भावना जागवली पाहिजे, कारण मैत्री भावना हे जागवावं लागतं. आणि जशी ती मैत्री भावना आपण करतो 2 मिनिट 3 मिनिट तर ती जागत राहते. दिवसातून कित्येक वेळा अशी मैत्री भावना आपण जागवत ती जर आपण करत राहिलो तर ती पक्व होते ती. तर त्यामुळे आपलं मन इतकं स्मूथ होते, इतकं विनम्र होते, एवढं प्रेमळ होते, एवढं पूर्णपणे लीन होते, एवढं विनीत होते की ते सहिष्णुतेनं आणि सृजनशीलतेनं भरून जाते ती. म्हणून आपण सर्वजण समाधी बोधांगामध्ये मैत्री हे ध्यान नेहमी केलं पाहिजे. त्याशिवाय आनापान ध्यान नेहमी केलं पाहिजे. त्याशिवाय विपස්සना ध्यान नेहमी केलं पाहिजे. आणि हे ध्यान दररोज केल्यामुळे आपल्याला फार मोठा लाभ होतो. त्याशिवाय मरणानुस्मृती ध्यान आपण नेहमी केलं पाहिजे. व मरणानुस्मृती ध्यान केल्यामुळं मृत्यूबद्दलची आपल्यात कोणती दहशत ही जागत नाही. महत्वाचं म्हणजे आपण सर्वजण निर्भयपणानं जगत राहतो. आणि मृत्यू जरी एखादा मुर्दा जरी आपल्या समोर आला तरी आपण म्हणतो की एक दिवस प्रत्येकाला असं जायचंय. सभ्ये अनित्यं, सर्व अनित्य आहे, सर्व नश्वर आहे, सर्व भंगूर आहे. प्रत्येक जण एक दिवस मृत्यू होत असतो, प्रत्येकाला मृत्यू येत असतो. हे सत्य माणूस जाणतो. याप्रमाणे समाधीमध्ये आपण मरणानुस्मृती नेहमी केली पाहिजे. आणि सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ झाल्यावर बुद्धानुस्मृती आपण 3 मिनिट केली पाहिजे. समाधी बोधांगामुळे कोणतं ना कोणतं समाधीचं एक अंग
हे आपण पूर्ण करायला जागरूक राहिलं पाहिजे. जसं की आता आपल्या अंगामध्ये 4 पदार्थ आहेत. पृथ्वी धातू, आपो धातू, तेजो धातू आणि अग्नी धातू, वायू धातू. हे पृथ्वी, आप, तेज आणि वायू आहे की नाही आपल्या अंगामध्ये. यालाच आपण धातू म्हणतो. धातू म्हणजे पदार्थ, म्हणजे आतमधले पदार्थ आपले, त्याला आध्यात्मिक पदार्थ म्हणतात. आणि बाहेरचे पदार्थ त्याला भौतिक पदार्थ म्हणतात. म्हणजे निसर्गानं आपल्याला आतमधले 4 पदार्थ दिले. पृथ्वी म्हणजे कडकपणा, नख, दात, हड्डी आहे ना, आणि केस. हे आध्यात्मिक पृथ्वी, आतमधली पृथ्वी आहे. हे निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे. आणि निसर्गानं जे दिलेलं आहे ते आपण वापरू लागलो. तेव्हा पुन्हा पुन्हा मनामध्ये ठेवलं पाहिजे की हे निसर्गाची देण आहे म्हणून आपल्याला केस आहेत. हे निसर्गाची देण आहे म्हणून आपल्याला दात आहेत. हे निसर्गाची देण आहे म्हणून आपल्याला हड्डी आहे. सारा हड्डीचा सापळाच आहे ना आपला. इथून तिथून हड्डीचा सापळा आपला. त्याच्यामध्ये मांस आहे, त्याच्यामध्ये रक्त आहे, त्याच्यामध्ये पेशी आहे, ही पेशी, ती पेशी, ती पेशी, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची त्वचा आहे. आणि अशा पद्धतीने सारी त्वचा अंतरली शरीरामध्ये आणि बाकी सारे मटेरियल आहे. सारा मात्र भौतिक पदार्थ आहेत. आपल्या अंगामध्ये पाणी आहे, त्याला आप म्हणतो आपण. हे निसर्गानं आपल्याला पाणी दिलेलं आहे की बुवा तू घे माझ्याकडून पाणी. आणि फुकट दिलं निसर्गानं, दिलं की नाही. आणि ते आपण आपल्यामध्ये अनेक रूपामध्ये, आतमध्ये पाणी आहे, लघवीच्या रूपात, घामाच्या रूपात, घुमाच्या रूपात, शंभराच्या रूपात, रक्ताच्या रूपात, चरबीच्या रूपात, अशा अनेक रूपामध्ये आपल्यात पाणी आहे ना. हे निसर्गानं दिलेलं आपल्याला. त्याशिवाय आपल्यामध्ये टेम्परेचर आहे, म्हणजे उष्णता. आपण जेवण केलं की आपलं अंग गरम होते की नाही, तर सारं पचत राहतं आपलं. आणि अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये या उष्णता बळामुळं, उष्णता शक्तीमुळं आपली हालचाल चालते. आपण कुठूनही कुठे चालत येतो है ना. आपण म्हणतो पुन्हा की मी जालन्यावरून आलो, मी आंबडवरून आलो. आणि अशा पद्धतीने सारे कामं करायची जी ऊर्जा, शक्ती आहे, हे उष्णतेमुळे होतं. आपण घर साफ करतो, आपण भांडे साफ करतो, आपण कपडे साफ करतो, आपण सर्व घर साफसफाई करतो, जाळ्या काढतो. हे सारं काम आपल्या अंगात जे आहे ते उष्णतेमुळे होत असते. आणि म्हणून ऊर्जा ही फार मोठी महत्वाची आहे. हे पण निसर्गानं दिली आपल्याला. आणि आपल्याला निसर्ग हवा पण देतो की नाही. आपण हवा घेतो, हवा सोडतो आहे ना, आणि त्याच्यावरच जगतो. सारा विश्व ते हवेवरच जगते की नाही. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला हवा ही जगायला निसर्ग देतो आहे की नाही. म्हणजे 4 पदार्थ, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे 4ही पदार्थ निसर्गाने आपल्याला दिले. त्याच्यावर आपलं चाललं की नाही. आणखी कोणाची काय कृपा आहे का नाही. पण निसर्गानं जर म्हणलं की तुला हवा देतच नाही मी, तर आपली काय अवस्था होईल. आपण पट जेवढे कोटी प्राणी आहेत ते मरून जातील बेचारे आहे की नाही. पण असा निसर्ग निर्दय नाही, दयावान आहे, अनुकंपावान आहे. आणि म्हणून असं आपण मनामध्ये ठरवलं पाहिजे की हे जे 4 पदार्थ आहेत हे मला जे निसर्गानं दिले हे तात्पुरते दिलेले आहे, काही वर्षापर्यंत दिले. आणि त्याचं काय ठराविक असं काही मोजमापन नाही की इतकेच वर्ष आपण जगू आहे ना, असं काही नाही. किती वर्ष जगतो आपण. आणि म्हणून हे मी आहे किंवा हे माझं आहे असं म्हणायचं आपल्याला तिळमात्र अधिकार नाही. कारण निसर्ग एक दिवस घेतोच, आपल्यापासून निसर्ग घेऊन टाकतो. मग त्या भौतिक पदार्थामध्ये आपले 4 घटक, हे 4 पदार्थ विलीन होतात. आणि ते विलीन झाल्यानंतर आपल्याजवळ काय राहते, काहीच राहत नाही. मग आपली जी ऊर्जा आहे, चेतना आहे, ती मनाची चेतना निघून जाते कुठेतरी कर्माप्रमाणे. आणि म्हणून हे पृथ्वी पदार्थ, हे आप पदार्थ, हे अग्नी पदार्थ, हे वायू पदार्थ, हे मी नाही, हे माझं नाही. याच्यावर मला तीळ मात्र सुद्धा मी म्हणायचा अधिकार नाही किंवा माझं म्हणायचा अधिकार नाही. हे निसर्गानं मला उसनवारी दिलं,
40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, कितीही वर्ष त्याला आपण वापरायचं आणि देऊन देत म्हणायचं, अशी भावना, असं समाधी करायची. आणि अशी जर समाधी केली तर या 4 पदार्थाबद्दल आपल्या मनात कोणतीही हाव राहणार नाही, कोणताही मोह राहणार नाही, कोणताही लोभ राहणार नाही. असे आपले विकार गळत 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 विरघळत विरघळत आपले विकार हे संपून जातील. तर आपल्या शरीराबद्दल आपल्याला कोणत्या प्रकारे अभिमान राहणार नाही की मी किती सुंदर दिसतो, मी किती छान आहे, मी किती ब्युटिफुल आहे, असं आपल्या मनात कोणता आविर्भाव येणार नाही. तर आपलं मन चांगलं होईल. अशा पद्धतीने वेगवेगळे अंग समाधीचे आहेत की जे समाधीचे अंग आपल्याला खूप पूर्णपणे ध्यान केल्याबरोबर लगेच फळ देतात. पंचस्कंद आहेत ते पण आपण केलं पाहिजे आणि याच्यावर आपण एक दिवस पुन्हा बोलूया. आज या ठिकाणी समाधी या स्मृतिबोधांगातून आपण प्रज्ञा ही शेवटचं अंग आपण केलं पाहिजे. हे प्रज्ञाबोधांग फार महत्वाचं आहे आणि प्रज्ञा म्हणजे वास्तविक सत्य, प्रज्ञा म्हणजे परिपूर्ण निर्मळ ज्ञानाची शक्ती. ही निर्मळ ज्ञानाची शक्ती आपल्याला जागवली पाहिजे आणि एक प्रकारची प्रज्ञा ही नाव आहे. या प्रज्ञेच्या नावेत बसावं आणि हा जो प्रचंड विराट संसार दुःख सागर आहे तो आपण पूर्ण पार करत 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 पैलतीरी जावं तर आपण दुःखमुक्त होतो. प्रज्ञा ही संपूर्ण विराट दुःख संसार सागरातून पार नेण्याचं सर्वात मोठं साधन आहे. अशा पद्धतीने आपण या 7 बोधांगाला जीवनामध्ये आणलं तर निश्चितच आपली बोधी क्रमाक्रमानं महान होत राहील असा संदेश या ठिकाणी हे ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद पूज्य भिक्खू डॉक्टर इंदवंश महातेरो यांनी आज भरवली. त्यांना कोटी कोटी धन्यवाद, मंगलमैत्री देतो आणि धम्मदेशना इथे समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.